नमस्कार मंडळी, रिव्ह्यू ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे। भारतीय संस्कृतीप्रमाणे इतर सर्व प्राणी, पक्षी, निसर्ग यांच्यात आपण ईश्वराचा अंश मानला जातो। अशाच ठिकाणी आज आपण आलो आहोत जिथे जटायूचे एकवे मंदिर आहे आणि एका गिधाडाने दैवत प्राप्त केले। या मंदिराबद्दल सांगायचे म्हणजे सीताहरण आणि जटायू ही कथा रामायणातील एक प्रसिद्ध कथा समजली जाते। सीतेचे अपहरण करून रावण तिला आकाशमार्गे घेऊन जात असताना गिधाड असलेला हा जटायू पक्षी रावणाच्या मार्गात आडवा आला। त्यांनी रावणाला विरोध केला। रावणाने त्यांचे पंख कापून टाकले तेव्हा जटायू जमिनीवर कोसळला आणि रामचंद्राची वाट पाहत थांबला होता। सीतेला शोधत प्रभू रामचंद्र इथे आले असताना त्यांनी रामाला ही सीताहरणाची घटना सविस्तर सांगितली। प्रभू रामचंद्राने याच ठिकाणी जमिनीत एक बाण मारला आणि त्यातून निर्माण झालेले पाणी जटायूला पाजले। ते प्यायल्यावरती जटायूने आपले प्राण रामाच्या मांडीवर सोडले। रामायणातील ही जटायूची कथा ज्या ठिकाणी घडली आहे ते स्थान म्हणजे नाशिक जिल्ह्यातील टाके तीर्थ हे आहे, जिथे पक्षी रूपातील जटायू सुद्धा दैवत्य प्रकट करून गेला आहे। नाशिकवरून इगतपुरी घाटी मार्गे टाकेचे अंतर 47 किलोमीटर आहे। जटायूमुळे टाके तीर्थ पावन झाले आहे। प्रभू रामचंद्र भक्तीची देवता मारुती यांच्या पंतप्रशाने पावन झालेला इगतपुरी तालुक्यात रामनवमी उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा केला जातो। सर्व तीर्थ टाके, शिश्रेत्र, कावई, कपूपूर सरोवर याचबरोबर घोटी, इगतपुरीसह अनेक ठिकाणी रामनवमी निमित्त कीर्तन, प्रवचन, अभिषेक, महाप्रसाद यांचा विविध धार्मिक कार्यक्रम होतात। मंडळी, तुम्ही पाहत असाल तर या व्हिडिओमध्ये सर्व भक्त मंडळी शिवलिंगाचा एक दगड काढताना दिसत आहेत। या शिवलिंगाची कथा अशी आहे की मनातली एक इच्छा पकडून शिवलिंगामध्ये असलेला तो दगड 3 बोटाने पकडून बाहेर काढायचा आहे। जर अशा पद्धतीने दगड बाहेर काढला तर त्याची इच्छा पूर्ण होते असे म्हटले जाते। जटायू मंदिराच्या आवारात श्री राम लखनजी महाराज मंदिर, दुर्गा माते मंदिर, हनुमान मंदिर, शंकराचे मंदिर, गणपतीचे मंदिर आणि राम लखन सीता मंदिर अशी बरीच मंदिरे पाहायला मिळतील। तर मंडळी, हा व्हिडिओ आमचा इथे आम्ही शेवट करतोय। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा आणि पुढचा व्हिडिओ ही नक्की पहा। थँक्यू।